गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना शुभ दुपार. चला, गुड आफ्टरनून अमृता मॅडम, ईश्वरी मॅडम, उषा मॅडम. गुड आफ्टरनून. गुड गुड आफ्टरनून. चला, जे जॉईन झालेले नाही आहेत त्यांनी जॉईन होऊन जा पटापट. आज बघा, काल आपण वर्तमान काळ पाहिला. काय पाहिला? वर्तमान काळ. वर्तमान काळातील काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या ज्या अपवाद म्हणून आपल्या लक्षात राहतील. त्याच्यामध्ये वर्तमान काळामध्ये सन्निहित जे काय भूतकाळ आणि भविष्यकाळ लिहिल्या जातात ते सुद्धा आपण पाहिले. आज आपण भूतकाळावरती जातोय. तर भूतकाळाची व्याख्या काय? सर्वप्रथम भूतकाळ एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून, एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही पहिलेच घडून गेली आहे, क्रिया ही आधीच घडून गेली आहे, पहिलेच घडून गेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, माझ्या हातून पेन पडला, माझ्या हातून पेन पडला, बरोबर. तर क्रिया घडून गेली, पूर्ण झाली, तेव्हा ती भूतकाळ असते. मात्र भूतकाळामध्ये उदाहरणार्थ जर आपण घेतलं, रामने जेवण केले, मग जेवण झालेले आहे, क्रिया पूर्ण झाली म्हणजेच भूतकाळ. घडून गेली क्रिया म्हणजेच भूतकाळ. किंवा आरतीने सिनेमा बघितला, भूतकाळ. ठीक आहे. साधारणतः भूतकाळामध्ये आपल्याला ल लाचे प्रत्यय दिसतात, ठीक, आणि तेच आपल्याला पुढे पाहायचे आहेत. वरील दोन्ही उदाहरण पाहिले असता दोन्ही वाक्यात क्रिया ही घडून गेलेली आहे असा बोध होतो, म्हणून ही वाक्य भूतकाळात मोडतात. म्हणून ही वाक्य भूतकाळात मोडतात. भूतकाळाचे 4 प्रकार पडतात. जसे आपण वर्तमान काळाचे पाहिले, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ किंवा त्याला चालू भूतकाळ सुद्धा म्हणतात, पूर्ण भूतकाळ आणि रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ, अपूर्ण पूर्ण भूतकाळ असंही त्याला आम्ही म्हणतो. ईश्वर मॅडम, गुड आफ्टरनून. बरोबर. आता आपण साध्या भूतकाळाला सुरुवात करूया. ठीक आहे. तर बघा, साधा भूतकाळ सर्वप्रथम एक लक्षात घ्या की साध्या भूतकाळाचं क्रियापद 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 कसं असते? सिंगल असते. सिंगल क्रियापद, सिंगल. क्रियापदाला प्रत्यय, क्रियापदाला प्रत्यय हे नेहमी कोणते असतात? तर ल, ला, ली, ले, ल्या चे प्रत्यय आपल्याला दिसून येतात. बरोबर. हे प्रत्यय आपल्याला दिसून येतात. हा ल्याचा नसतो पण लिहून घेतला. बरोबर. त्या सुंदर बोलल्या, बोलल्या. ठीक आहे. अशा ठिकाणी ल, ला, ली, लेच्या प्रत्यय हे साध्या भूतकाळात असतात. क्रियापद एकच असते. एखाद्या वाक्यात क्रिया अगोदरच घडून गेलेली असते, त्या क्रियापदाबद्दल जेव्हा बोलले जाते, त्या क्रियेबद्दल जेव्हा बोलले जाते, तेव्हा त्या साधा भूतकाळ असे म्हणतात. तेव्हा त्या साधा भूतकाळ असे म्हणतात. किंवा भूतकाळात घडलेली घटना सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर करतात. भूतकाळात घडलेली घटना सांगण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर करतात. जसं सुरेशने सिनेमा पाहिला, वाक्याचं क्रियापद सिंगल आहे, पाहिला. रामने पुस्तक वाचले, क्रियापद सिंगल आहे म्हणजेच क्रियापद क्रियापद अधिक ला, क्रियापद अधिक अधिक ले. हे कोणाची उदाहरणं आहेत? तर हे साध्या भूतकाळाचं उदाहरण आहे. क्रियापद. शिल्पा मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. क्रियापद अधिक ला, क्रियापद अधिक ले हे साध्या भूतकाळाची उदाहरणं आहे. बरोबर. आणि लक्षात घ्या, सध्या लग्न सराईचा तिथींचा दिवस सुरू झाले. बरोबर. त्यामुळे तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की येत्या काळामध्ये ऑगस्टच्या आधी जास्तीत जास्त सरळ सेवेच्या भरत्या निघणार आहेत. त्यामुळे लग्न कार्यांमध्ये गुंतू नका. आपापली कामं करा, अभ्यास करा, बी पॉझिटिव्ह. जिल्हा परिषदच्या कमीत कमी 18 ते 19 हजार जागा आता निघायच्या तयारीत आहेत. त्याचं लेक्चर मी उद्या युट्यूबला घेणार आहे.
त्यामुळे जीही लोक लग्न कार्यामध्ये व्यस्त झाले असतील त्यांनी सावध व्हारी, त्यांनी काय व्हा, सावध व्हा. या लग्न कार्यांमध्ये डान्स करून आपली परीक्षा निघणार नाही. बरोबर, लग्न कार्यांमध्ये नटून थटून कपडे घालून आपली परीक्षा निघणार नाही. ठीक आहे, नवरीच्या मागे गिरक्या मारून मारून आपली परीक्षा निघणार नाही. तुम्ही सर्व लोकांनी हे लग्न कार्य तिथा यामध्ये गुंतू नये. जा, लग्नाला जा, जरूर जा, परंतु एका ठराविक वेळेनंतर लगेच परत या. हे विसरून जा लग्नात काय झालं आणि तुम्हाला साडी दिली का नाही, तुम्हाला तिथे जे तुमचे आप्तस्वकीय कसे बोलले, तुमच्याशी काय वागले, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ह्या गोष्टी व्यर्थ आहेत. तुम्ही सरळ सरळ अभ्यास करा. अभ्यासाचे टायमिंग वाढवा. ठीक आहे, त्यामुळे का वाढवा, कारण खात्रीपूर्वक सांगतो येत्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सरळ सेवेच्या ऍड आलेल्या दिसतील. ऍड तर आलेल्या आहेत, GR आलेले दिसतील, डायरेक्ट फॉर्म भरणं सुरू होतील. ठीक आहे, त्यामुळे अभ्यासाला लागा. बरोबर बोलतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग लग्नामध्ये जावा पण एक पटकन उरकून घ्या. ठीक आहे, एकदम गुंतून राहू नका. तर लग्नात जायचं म्हणजे तिच्या हळदीच्या नाचण्यापासून ते तिच्या बिदाईच्या रडण्यापर्यंत थांबण्याची काही गरज नाही. ठीक आहे, हळदीच्या नाचण्यापासून बिदाईच्या रचण्या काय म्हणतात रडण्यापर्यंत एवढं लग्न काही करायची गरज नाहीये. अटेंड करा, स्वस्ती स्त्री झालं की वाजंत्री डंग 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 जेवण झालं की चालले घरी. ठीक आहे, असं करा. ओके, असं करा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये गुंतून नाही राहणार. ओके, मग ती मामाची मुलगी असो, मावशीची मुलगी असो, दिराची वगैरे वगैरे घरातलं काय असो. ठीक आहे, तर हे करा. ओके, चालेल. चला, साधा भूतकाळ कोणतंही साधं वाक्य ज्या वाक्याचं क्रियापद सिंगल असते. कसं असते, सिंगल, संयुक्त नसते. सिंगल क्रियापद, क्रिया एकाच शब्दात असते आणि क्रियापद सिंगल असते आणि त्यावरून आम्हाला दिसते की क्रिया झालेली आहे, घडून गेलेली आहे. शिवाय शिवाय त्या क्रियापदाला क्रियापद अधिक ला लिहिलेलेचे प्रत्यय दिसले म्हणजेच साधा भूतकाळ असतो. साधा भूतकाळ असतो. क्लिअर, साधा भूतकाळ असतो. आता या भूतकाळाचे वाक्य आपण पाहिले. सुरेशने सिनेमा पाहिला, रामने पुस्तक वाचले, किंवा तुम्ही तुम्ही काल चित्रपट पाहिला, किंवा त्यांनी एकमेकांकडे पाहिले. पाहून झालं, त्यांनी एकमेकांकडे पाहिले, पाहण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणजेच पाहून झालं. म्हणजेच काय, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ, क्रिया घडून गेली. ठीक आहे, किंवा आम्ही काय अभ्यास केला, आम्ही काय अभ्यास केला. ठीक आहे, आम्ही काय अभ्यास केला किंवा आम्ही काल अभ्यास केला, घडून गेला. ठीक आहे, तर अशा प्रकारची वाक्य साध्या भूतकाळात येतात. मग तुम्ही म्हणाल सर साधा भूतकाळ ठीक आहे, मग चालू भूतकाळही असतो का? हो, असतो. लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही 10वीत होता. तुम्ही कधी होता? 10वीत. ठीक आहे, 10वीत असताना एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून, क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती, कधी? 10वीत असताना चालू होती. तुम्ही 10वीत होता, आज तुम्ही 10वीत आहात का? नाही आहात. एक 4-5 वर्षापूर्वी तुम्ही 10वीत होता, तेव्हा तिथे एक घटना सुरू होती असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तो चालू भूतकाळ असतो. म्हणजेच काय, एखाद्या वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून भूतकाळात जी क्रिया चालू होती किंवा ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे ती गोष्ट घडत होती, कधी? भूतकाळात, असा बोध होतो. त्याला भूतकाळाला, त्या भूतकाळाला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. बरोबर, तुम्ही 10वीत होता त्यावेळी तुमचा रमेश नावाचा एक मित्र होता. बरोबर, तेव्हा तुम्ही बोलला काय, तेव्हा मी तिकडे सांगताना सांगतो तुम्हाला, रमेश आंबा खात होता. रमेश आंबा खात होता. आता खातोय का? नाही. खात होता म्हणजे पूर्वी कधीतरी खात होता, पण खात होता. खाण्याची क्रिया पूर्ण झाली होती का? नाही. जरी क्रिया भूतकाळात आहे तरी ती पूर्ण नाही झालेली, अर्धवट आहे. रमेश आंबा खात होता, ऑब्विसली हा भूतकाळातलं वाक्य आहे, परंतु त्या भूतकाळात सुद्धा क्रिया पूर्ण झालेली नाहीये. रमेश आंबा खात
होता. गुड मॉर्निंग राठोड सर. रमेश आंबा खातो होता, पूर्ण झालेली नाहीये. समजलं? तसंच बघा, सुरेश क्रिकेट खेळत होता. कधी? 1997 साली सुरेश क्रिकेट खेळत होता. आता मला सांगा, 1997 आज 2023 मध्ये आहे आपण, बरोबर? 97 साली तो क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळण्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही. तो काय म्हणते? खेळत होता. संयुक्त क्रियापद कोणतं असेल? संयुक्त क्रियापद. ठीक, संयुक्त क्रियापद सोबत क्रिया अधिक होता होती होती. अधिक अधिक होता होता होती होती ती किंवा होते, अशा प्रकारचा फॉर्म्युला याला सेट होईल. ठीक आहे, नो डाऊट. टॉपिक झाल्यावर त्यावर क्वेश्चन घेत जा. उमेश बहारे सर, आपण सिरीज नुसार क्वेश्चन देतो. प्रत्येक टॉपिकवर क्वेश्चन जर घेतले तर तुम्हाला माहिती आहे सोपे सोपे प्रश्न तयार होतील. ठीक आहे, आपण ते प्रश्न घेतो जे IBPS TCS विचारते आणि ते प्रश्न एकत्रित घ्यावे लागतात. आता टॉपिक झाला तर लगेच तुम्ही सगळे प्रश्न ओके सोडून द्याल. ओके, परंतु जर ते एका विशिष्ट ठिकाणी परीक्षेनुसार घेतले तर त्याचा उपयोग होतो. ओके, टॉपिकनुसार उपयोग होत नाही. आपण बऱ्याच वेळेस हे पाहिलेलं आहे. उमेश बेहारे सर. ठीक आहे, चल समजून घ्या. ठीक, हा काय कुठं होतो मी? हा, सुरेश क्रिकेट खेळत होता. ओके, चला पुढे जाऊ. तर याला चालू भविष्यकाळ, चालू म्हणजेच अपूर्ण, चालू म्हणजेच अपूर्ण. चालू आहे म्हणजे पूर्ण झाला नाही म्हणजेच अपूर्ण आहे. ओके, चला पुढे जाऊ. पुढचा पूर्ण भूतकाळ. जेव्हा वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा जेव्हा बोध होतो, असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याच पूर्ण भूतकाळ असे, पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. आणि एक महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला टेस्ट सिरीज काय दिलेली आहे? टेस्ट सिरीज दिलेली आहे. सिरीज कृपया बेहेरे सर, उमेश बेहेरे सर, कृपया ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा. यामध्ये 10 सेट आहेत. किती आहेत? 10 सेट, 10 सेट्स आणि प्रश्न 250, 250 प्रश्न एकत्रित दिलेली आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक सेट मध्ये 25 प्रश्न आहेत. प्रति सेट 25 प्रश्न. त्यामध्ये काळाचे सुद्धा प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आहेत जे नेहमी परीक्षेला येतात. ते प्रश्न आहेत जे तुम्हाला अभ्यास करायला लावतात. हा कारण आता बघा, बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर ही तर आम्हाला पैसे भरायचे. हो भरायचे, कारण 49 ही फक्त सर्व्हिस टॅक्स आहे. यु नो की एज्युकेशन फील्डवरती गव्हर्नमेंटने काय टॅक्स लावलेला आहे. ठीक आहे, एका टेस्टला 5 रुपये टॅक्स लागतो. साधारणतः तुम्ही ही 49 रुपये प्लस ही तुम्हाला पडते 50 पॉइंट काहीतरी रुपयात पडते, 20 का 23 पैशामध्ये. ठीक आहे, एवढ्या रुपयात पडते. तुमच्याकडून मला पैसे मिळत नाहीत. हे जे पैसे आहेत हे पैसे टॅक्स प्रिपेअर मध्ये जातात, टॅक्स प्रिपेअर मध्ये जातात. आणि सेकंड मध्ये 50 आउट 37 आले सर. नाईस मेन का मॅडम. तर माझ्या ग्रुप बी आणि सी च्या 30 एप्रिल आहे. मी टेस्ट नंतर सोडवतो. चालेल, हरकत नाही. राठोड सर, टेस्ट नंतर सोडवा, नो डाऊट, बट टेस्ट सबस्क्राईब करून ठेवा, कारण 1 तारखेच्या पुढे मी याचे पैसे घेईल. ठीक आहे, किती? 99 करून देईल प्राइस. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, घेऊन ठेवा, सोडवा कधीही 6 महिन्यामध्ये. ओके ओके, ठीक आहे सर. फर्स्ट मध्ये कमी आले खूप, नो डाऊट. याचे व्हिडिओ तुम्हाला दिले जातील. ओके, चल आता ही गोष्ट शेवटी परत सांगतो, ह्या अडचणी शेवटी करू. ठीक आहे, ओके. तर बघा, जेव्हा वाक्याच्या क्रियापदावरून एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्यास पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. नाही सर,
शिल्पा मॅडम, तुम्ही मला कॉल करा. ओके, मी तुम्हाला सबस्क्राईब करून देईल. ओके, ठीक आहे. आता बघा, वाक्य भूतकाळातलंच आहे आणि क्रिया पूर्ण झालेली असेल तर अशा वेळी वाक्यात आपण काय वापरतो? आम्ही सिनेमा पाहिला होता. पाहिला होता काय? नाही, आ, ई, आ, ई, ओ किंवा ए. अधिक होता, होता, होती, 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 होता, होती, होते. या तीन पैकी जर क्रियापद आलं, बघा लक्षात घ्या, आम्ही सिनेमा पाहिला होता. ओके राठोड सर, लेक्चर झाल्यावर करा कॉल. हा शिल्पा मॅडम, आम्ही लगेच कॉल करायचा लेक्चर झाल्यावर. आम्ही सिनेमा पाहिला होता याचा धातू साधिताचा आ अधिक होता. फॉर्म्युला सेट, म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली आहे. सिनेमा पाहून झालेला आहे, पूर्ण झालेला आहे, म्हणून पूर्ण भूतकाळ. किंवा रमेशने अभ्यास केला होता, हा अधिक होता, हा अधिक होता. क्लिअर? अशा प्रकारे. सर तुम्ही कॉल घेत नाही, शक्यच नाही अक्षय सर, मी कॉल घेत नाही, असं झालंच नाही, असं होणारच नाही. मी कॉल घेत नाही, शक्यच नाही. तुम्ही मला कॉल केलाय का? माझा नंबर आहे 9823788191. याला जर तुम्ही कॉल केला आणि मी घेतला नाही, असं होणे नाही. ठीक आहे, असं होणेच नाही. अक्षय मराठे सर, क्लिअर? करा कॉल लेक्चर झाल्यावर, बघा घेतो का नाही. ओके, बाकीच्यांना विचारा जे मला कॉल करतात, त्यांचे कॉल रेग्युलर रिसिव्ह करतो. एखाद दुसरा कॉल नाही घेतला गेला तर रिटर्न कॉल करतो. ओके, करेक्ट मेनका मॅडम, असं होतच नाही. चालेल, पुढे जाऊ. रेती भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण भूतकाळ. करेक्ट सर. सर एनी टाइम कॉल रिसिव्ह करतात. करेक्ट करेक्ट करेक्ट, नक्कीच नक्कीच. हे अनुभव आहेत. कमेंट्स बघा अक्षय सर, की मी एनी टाइम कॉल घेतो. घेतो म्हणजे घेतो. ओके, तुम्हाला काहीही अडचण येऊ द्या, तुम्ही मराठीबद्दल मला कधीही कॉल करा, मी तुमचा कॉल घेणार. ओके, फक्त चालू लेक्चर मध्ये नाही. ओके, ठीक आहे, चालेल. रीती, रीती म्हणजे पद्धत. रीती म्हणजे पद्धत. पद्धत. आता बघा, रीती कशी असते, की एखादी क्रिया अव्याहतपणे किंवा अखंडपणे किंवा निरंतर सुरू आहे, पण कुठं? भूतकाळ. बघा लक्षात घ्या, क्रिया सुरू आहे पण कुठं? भूतकाळ. आज नाहीये सुरू, भविष्यात सुरू होईल का नाही माहित नाही, पण कंटिन्युटी सुरू होती कधी? भूतकाळात. भूतकाळ बघा, भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून काही वेळा ती क्रिया पूर्ण सुद्धा झालेली असते. अशा काळाला रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ काय म्हणतो आपण त्याला? पूर्ण अपूर्ण, पूर्ण अपूर्ण भूतकाळ, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. भूतकाळ समजून घ्या. बघा मी ट्रिक्स तुम्हाला देणारच आहे. ओके, इट्स ओके अक्षय सर, नो प्रॉब्लेम. तुम्ही करा मला कॉल, मी उचलतो, 100% उचलेल. ओके, सॉरी म्हणायची गरज नाहीये, नो प्रॉब्लेम. ओके, तुम्ही करा कॉल, मी 100% उचलेल तुमचा. ओके, बघा, तर बघा, पूर्ण अपूर्ण भूतकाळ म्हणजेच रीती भूतकाळ, म्हणजेच रीती भूतकाळ. आणि आज आनंदाची गोष्ट आहे, माझा आवाज थोडा का होईना चांगला झालाय, बरा झालाय. ठीक आहे, आनंदाची गोष्ट. चला, तर बघा, राम दररोज ग्रंथालयात जात असे. अ अधिक असे किंवा किंवा असू, हा झाला फॉर्म्युला. अधिक असे किंवा असू, हा झाला फॉर्म्युला. राम दररोज ग्रंथालयात जात असे, बरोबर? आज जातो का? नाही, माहित नाही. पुढे जाईल का? माहित नाही. पण एक काळ होता जो गेला. त्या काळामध्ये दररोज कंटिन्यू 2-4 वर्ष राम कुठे जात असे? ग्रंथालयात जात. म्हणजे ती क्रिया घडत राहिली, काही दिवस कंटिन्यू घडत राहिली, एक कालखंड घडत राहिली, बरोबर? पण आज घडतीये का? नाही. पुढे घडली का? घडणार का? नाही. अशा वाक्याला रीती भूतकाळ म्हणतात. काय म्हणतात? रीती भूतकाळ म्हणतात. क्लिअर? आरती नियमित शाळेत जात होती. आज आरतीचं लग्न झालंय.
आज जाते का शाळेत? नाही. पुढे जाईल का शाळेत? नाही. पण लहानपणात एक असा काळ होता 15-20 वर्षाचा की त्या काळात आरती रेग्युलर शाळेत जात. मग क्रिया घडत होती. परंतु क्रिया मग ते 24 तास शाळेतच राहायची का? नाही. जात होती, घरीही येत होती. म्हणजे क्रिया पूर्णही होत होती. क्रिया पूर्ण सुद्धा झालेली असते. शाळेतून जाऊन घरी आलेली असते. परंतु दुसऱ्या दिवशी परत शाळेत जायची. म्हणजे निरंतर अव्याहत चालणारी क्रिया ही जेव्हा भूतकाळातली असते तेव्हा त्याला रीती भूतकाळ म्हणतात. बरोबर? फॉर्म्युला अधिक असे असो क्रियापदाचा. बरोबर? काळ हा नेहमी सर मॅथचे लेक्चर्स कोणीच घेत नाही का? रुपाली मॅडम, मॅथचे लेक्चर्स तुमच्याकडे ऑलरेडी रेडी आहेत. रेडी आहेत. म्हणजे एकूण 52 लेक्चर लेक्चर लाईव्ह क्लासेस मध्ये या ऑप्शन मध्ये रेडी आहेत. रेडी अरे अरे डी वाय रेडी आहेत. म्हणजे रेडी आहेत. तुम्हाला ते क्लास एक एक करून पाहायचे आहे. बरोबर? आणि अभ्यास करायचा. शिवाय लाईव्ह नोट्स काढायच्या आहेत. लाईव्ह नोट्स काढायच्या आहेत. नोट्स काढायच्या आहेत. नोट्स काढायच्या आहेत. लाईव्ह नोट्स काढायच्या आहेत. रुपाली पडोळे मॅडम. डन? ठीक आहे. आणि काही अडचण असली तर मला कॉल करा. ठीक. तर राम दररोज ग्रंथालयात जात असे. आज जातो का? नाही. पुढे जाणार का? नाही. जात असे. म्हणजेच रीती भूतकाळ. रीती भूतकाळ. आता जाऊ आपण भविष्य. आता भूतकाळाच्या काही अडचणी समजून घेऊ. भूतकाळाचे अपवाद, विसंगती किंवा अपवाद म्हणू आपण. ठीक आहे. कधी कधी एखाद्या वाक्यात चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच भूतकाळात बोलली जाते. चालू वर्तमान काळातील क्रिया असते पण पूर्ण व्हायच्या आधीच. पण ती क्रिया पूर्ण झालेली नसते, परंतु आधीच भूतकाळात बोलली जाते. ते पहा मामा आले. मामा दूर कुठून तरी चालत येत आहे. तुमचे मामा, तुम्ही घराच्या वरांड्यामध्ये उभे आहात आणि दूरून कुठून तरी मामा दिसताय. मामाची चालण्याची क्रिया चालू आहे. ठीक आहे. चालत 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 मामा येत आहे. बरोबर? आणि तुम्ही बोलताना काय बोलता? मामा आले का? नाही, अजून आलेले नाहीये. बरोबर? पण तुम्ही बोलताना बोलता, ते पहा मामा आले. अजून क्रिया पूर्ण झाली का? नाही. परंतु असं वाक्य भूतकाळात बोललं जाते. वरील वाक्यात मामा येण्याची क्रिया चालूच आहे. मामा चालत आहे. मामा चालत आहे. अजून पोहोचलेला नाहीये. परंतु आपण बोलता, ते पहा मामा आले. आले नाहीत अजून. येत आहे. पण बोलताना काय बोलतो? आली. ते पहा मामा आली. ती पहा बस आली. बस अजून 4थ्या स्टेशनवर आहे. पण काय म्हणतात? आली. आली. बरोबर? ती क्रिया पूर्ण झालेली नसते. ती चालू वर्तमान काळातली क्रिया असते. परंतु क्रिया पूर्ण होण्याआधीच भूतकाळात बोलली जाते. कोणत्या काळात बोलली जाते? भूतकाळात बोलली जाते. वरील वाक्यात मामा यांची क्रिया चालूच असून देखील वाक्य भूतकाळात बोलून क्रिया पूर्ण झाली असे दाखविल्या गेले. अशा वेळी याला आपण काय म्हणतो? भूतकाळच म्हणतो. भूतकाळ. भूतकाळ किंवा याला सन्निहित भूतकाळ सुद्धा म्हटलं जाते. कोणता? सन्निहित. सन्निहित भूतकाळ. शिकलो? बरोबर. पुढे जाऊ. सन्निहित भविष्यकाळ दर्शविण्यासाठी जसा वर्तमान काळाचा उपयोग केला जातो तसाच भूतकाळाचा सुद्धा वापर केला जातो. तू अभ्यासाला बस. बरोबर? तू अभ्यासाला बस. मी आलोच. हा आलाय का? नाही, अजून आलेला नाही. तू अभ्यासाला बसला का? नाही बसलेला. पण बोलतोय काय? तू अभ्यासाला बस. मी आलोच. हा येण्याची क्रिया पूर्ण झालेली नाहीये. म्हणून याला सन्निहित काय म्हणतात? सन्निहित भविष्यकाळ. सन्निहित सन्निहित भविष्यकाळ. भविष्य. सन्निहित भविष्य. परंतु वाक्याची रचना भूतकाळी आहे. तू अभ्यासाला बस. मी आलोच. लो काय? भूतकाळी आहे. रचना जरी भूतकाळी असली तरी काय होते? सन्निहित भविष्य काळ बनतो. सन्निहित भविष्य काळ बनतो. ठीक आहे. चालेल. पुढे जाऊ. पुढची. एखादा संकेतार्थ असल्यास किंवा एखादा संभव असल्यास अशा वेळी देखील भूतकाळाचा उल्लेख केला जातो. अभ्यास केला असता तर नापास झाला नसता. वाक्य भूतकाळी परंतु काय अंदाज बांधलेला आहे.
अभ्यास आता तो नापास झालेला आहे म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, पण म्हणतो काय, अभ्यास केला असता तर नापास झाला नसता. तर संकेतार्थ काय? संकेतार्थ. संकेतार्थ किंवा याला संभव. संभव शक्यता म्हणजे ते आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा, काय राव तुम्ही थोडा अभ्यास केला असता तर पास झाले असते ना, म्हणजे नापास झालेला आहे. अशा वेळी भूतकाळाचा वापर केला जातो. एखादी क्रिया भविष्यामध्ये निश्चित होणार आहे या अर्थी निसंशय भविष्यकाळ सांगितलं जातं. निश्चित भविष्यकाळ सांगितलं जातं, त्यामध्ये भूतकाळाचा वापर झालेला दिसून येतो. बरोबर. निश्चित भविष्यकाळ सांगतो. उदाहरणार्थ, वर्गामध्ये मस्ती केली तर देशपांडे सरांनी शिक्षा केलीच म्हणून समजा. वाक्य भविष्यकाळी. वाक्य भविष्यकाळ. भविष्यकाळ. भविष्यकाळ कोणता? सन्निहित. सन्निहित. सन्निहित भविष्यकाळ. परंतु केलीच ली बरोबर मांडणी भूतकाळात आहे. मांडणी भूतकाळात आहे. ओके. चला, इत्यादी गोष्टी आपल्याला भूतकाळात माहिती असायला पाहिजे. पुढचा भविष्यकाळाकडे घेऊ. भविष्यकाळ वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे भविष्यात घडणार आहे असा बोध होतो, अशा काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. एखादी क्रिया बरोबर घडायची बाकी आहे पण तरी सुद्धा त्याबद्दल बोललं गेलं तर त्याला भविष्यकाळ म्हणतात. म्हणजे पुढे घडणारी क्रिया आपण आजच बोलतो. बघा, आपण बोलतो वर्तमान काळातच, भविष्यकाळ सुद्धा वर्तमान काळात बोलतो, भूतकाळ सुद्धा वर्तमान काळात बोलतो. परंतु आपण वाक्यरचना अशी करतो की ती क्रिया अजून घडलेलीच नाहीये पण पुढे घडणार आहे. बरोबर. परंतु बोलताना आपण बोलतो की उद्या गुरुवार आहे किंवा उद्या गुरुवार येणार आहे, ठीक असं बोलतो आपण. वाक्य नेहमी भविष्यकाळी. जसं मी इंजिनियर बनेल, बनला का नाही, बनायचा आहे. रमेश सिनेमाला जाईल, गेला का नाही, जाणार आहे. गेला का नाही. मला भूक लागली, काळ कोणता? भूतकाळ आहे हो. बरोबर. भूतकाळ, मला भूक लागली, भूतकाळ. रचना भूतकाळ. रचना भूतकाळ, 100% भूतकाळ. भूक लागून गेलेली आहे. बरोबर. भूक लागण्याची क्रिया अजून सुरू नाहीये, भूक लागली म्हणता तुम्ही. कोणता काळ होईल? भूतकाळ. 100% लागली. लालिलेचा प्रत्यय लाग अधिक ली भूतकाळ. क्लिअर. मी यापेक्षा सोपं करून देतो तुम्हाला. थांबा जरा, रुको जरा, सबर करो. ठीक आहे. याच्यापेक्षा भारी ट्रिक्स मी तुम्हाला देतो की अक्षय सर तुम्ही कोणतंही वाक्य मराठीतलं 100% ओळखू शकाल. 100% ओळखू शकाल अशा मी ट्रिक्स तुम्हाला पुढे देतो. ओके. चला पुढे जाऊ. तर रमेश सिनेमाला जाईल. आता बघा इथे काय येते, ईल. ईल किंवा ईण. ईण प्रत्यय. ईल किंवा ईण प्रत्यय क्रियापद सिंगल. क्रियापद. बरोबर. ईल ईण साध्या याच्यात. बरोबर. साधा भविष्यकाळ. क्रियापद सिंगल. क्रियापद सिंगल. सिंगल. एकेरी क्रियापद. सिंगल क्रियापद. ईल. ईल आणि ईण आणि ईण. ईण अशा प्रकारे साधा भविष्यकाळ. ओके. मला भूक लागली क्रिया पूर्ण झालेली आहे, भूतकाळ आहे. काय आहे? भूतकाळ. मला भूक लागणार भविष्यकाळ. बरोबर. मला भूक लागली आहे. लागली आहे तेव्हा वर्तमान काळ. कोणता? चालू वर्तमान काळ. ठीक. ओके. जेव्हा एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया पुढील काळात घडणार आहे असे दिसून येते अशा काळाला साधा भविष्यकाळ असे म्हणतात. उद्या परीक्षा संपेल. संपली का? नाही. साधा भविष्यकाळ. संपेल. एकेरी क्रियापद. राम आंबा खाईल. खाईल. येल. हा येल सुद्धा येलचाच प्रत्यय असतो. येल. बरोबर. येन. येन किंवा येल. संपेल म्हणजेच येल. नाही, ऐल नाही, येल. येल प्रत्यय. बरोबर.
तर लगेच ओळखायचं साधा भविष्यकाळ, सिंगल क्रियापद, इल, एन, इन, एन अशा प्रकारची क्रियापदाला प्रत्यय लागलेले असतात. ओके, क्लिअर. पुढचा अपूर्ण भविष्यकाळ. आता बघा, क्रिया भविष्यकाळातली परंतु कंटिन्यू घडत राहणार आहे. आज घडतीये का? नाही. मागे घडली का? नाही. परंतु भविष्य काळात ती क्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा निरंतर घडत राहील, पूर्ण होणार नाही, असं ज्या वेळेला आपण बोलतो तेव्हा चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ. एखाद्या वाक्याच्या क्रियापदाने दर्शविलेली कृती ही भविष्यकाळात चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते, तेव्हा त्यास अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. क्लिअर. आता बघा, आता बघा, राम आंबा खात असेल. आता बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. राम आंबा खात असेल. बघा मी काय बोलतो, बरोबर. बघा, मी जेव्हा उद्या पुन्हा इथं अक्षय मराठे सरांच्या घरी जाईल. मी जेव्हा उद्या अक्षय मराठे सरांच्या घरी जाईल तेव्हा ते काय करत असतील माहितीये? ते अभ्यास करत असतील. अभ्यास त्यांचा पूर्ण झालेला आहे का? नाही. चालू असेल, क्रिया चालू असेल, पण कधी? उद्या, आज नाही, उद्या. मी जेव्हा उद्या अक्षय सरांच्या घरी जाईल तेव्हा त्यांचा अभ्यास सुरू असेल. सुरू असेल. क्लिअर. म्हणजेच अभ्यासाची क्रिया सुरू राहील. बरोबर. पूर्ण झाली होती का? नाही. मी जे बोललो त्यावरून क्रिया पूर्ण झाली असं दिसते का? नाही. क्रिया अर्धवटच आहे. क्रिया सुरू आहे. ठीक आहे. सुरू असेल, आहे नाही, असेल. बरोबर. म्हणजेच इथं आम्हाला काय प्रत्यय लावावा लागतो? आ, आ, ई, ए, ए, ओ. आ, ई, ए, ओ. अधिक असेल, असेल, असतील, अस, असतील, इल, इन, इल अशा प्रकारचे प्रत्यय तुम्हाला दिसतील. त्याला अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ म्हणावा. तसं राम आंबा खात असेल, अधिक खात असेल, खातच नाही, अधिक, माफ करा, अधिक, अधिक असेल असतील. चला फॉर्म्युला मी शेवटी सांगतो, थोडं कन्फ्युजन झालंय फॉर्म्युला. अपूर्ण, 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 अपूर्ण खात असेल. बरोबर. ठीक आहे, चालते. नक्कीच नक्कीच अक्षय सर येईल, येईल, येईल. ठीक आहे. पुढचा पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा भविष्यकाळ, जेव्हा वाक्यातील क्रियापदाने दर्शविलेली क्रिया ही भविष्यकाळात असून ती पूर्ण झाल्याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. वाक्य तेच घेऊ. मी उद्या जेव्हा अक्षय मराठे सरांच्या घरी जाईल तेव्हा त्यांचा अभ्यास झालेला असेल. झालेला असेल, झालेला असेल. माफ करा, इथं आपल्याला पाहिजे होतं, इथं अधिक असेल पाहिजे. हे नकोय, हे पूर्णच आहे. अपूर्णचं फक्त अधिक असेल आणि पूर्णचं इथं घ्यायला लागते. पूर्णचं बघा, करेक्ट. राणी गाणे गात होती. अरे तो राणी गाणे गात होती हा जो काळ आहे हा चालू भूतकाळ आहे. ठीक आहे. इथं बघा, आ, ई, ए आणि ओ अधिक असेल, 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 असतील, 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 असेल, असतील. हा फॉर्म्युला इथे योग्य पडते. ठीक आहे. तसं उद्या मी अक्षय मराठे सरांच्या घरी जाईल तेव्हा त्यांचा अभ्यास झालेला असेल. झालेला असेल म्हणजेच अभ्यासाची करण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल, पण कधी? उद्या, आज नाही, उद्या. म्हणून पूर्ण भविष्य काळ. पूर्ण भविष्य काळ. क्लिअर. किरण टहुले सर, करेक्ट. राणी गाणे गात असेल
गाणे गात होती. अपूर्ण भूतकाळ, गाणे गात असेल. अपूर्ण भविष्यकाळ, आणि गाणे गाऊन झाले, पूर्ण झाले नाही. गाणे गाणे हा, राणीने गाणे गायले आहे. थँक्यू नीलम मॅडम, नीलम कोकरे मॅडम. राणीने गाणे गायले आहे, बरोबर. ला आधी, किंवा याला असं सुद्धा म्हणतो आपण. काय पुढे गेल रे, पुढे गेल रे. ला अधिक, ला अधिक असेल, 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 बरोबर. पण फक्त लाच नाही येत, तर ई सुद्धा येते, ए सुद्धा येते, ओ सुद्धा येते. हे आपण पुढे पाहू. ठीक आहे. राम आणि आंबा खाल्ला असेल, आ अधिक असेल. मी इंजिनियर झालेलो, आता बघा ओ आला की नाही इथं. लो, लो अधिक असेल, लो अधिक. आणि हा काळ सुद्धा उषा मॅडम पूर्ण भविष्य काळ आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला वापरा, हा नका वापरा. फॉर्म्युला हा वापरा, बरोबर. मी तुम्हाला पुढे फॉर्म्युले सांगणार आहे. पुढचा काळ रीती भविष्य काळ, रीती भविष्य काळ. चालू पूर्ण, त्याला आपण चालू पूर्ण, अपूर्ण पूर्ण भविष्य काळ असे. आता एखादी क्रिया, जसं तुम्ही रोज बोलता, आम्हा मास्तर लोकांना, विद्यार्थी जे दररोज बोलतात की सर मी उद्यापासून अभ्यास करत जाईल. काय म्हणता तुम्ही? आजपासून अभ्यास करत जाईल, उद्यापासून अभ्यास करत जाईल, परवापासून अभ्यास करत जाईल, बरोबर. हे जे बोलतात, सर कालचे आपण यावर एक स्पेशल टॉपिक घ्या. ओके, ठीक आहे. ठीक, उद्यापासून अभ्यास करत जाईल. सर तुम्ही एकदा परत ते लेक्चर बघू शकता, तुमच्याकडे ते लेक्चर रेकॉर्डेड आहे, आपल्या ऍप्सला सुद्धा आहे. ते लेक्चर परत बघा, तुमची जी काही शंका आहे ते प्रॉपर क्लिअर होऊन जाईल. ओके. आता बघा, जेव्हा एखाद्या वाक्यातून क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल किंवा घडत जाणारी असेल असे दर्शविले जाते, तर त्या काळाला रीती भविष्य काळ असं म्हणतात. बघा, तुम्ही मला म्हटले की सर उद्यापासून अभ्यास करत जाईल, मग उद्यापासून एकच दिवस करचाल का? नाही, निरंतर करत जाल, कंटिन्युटी ठेवसाल, तेव्हा त्याला आपण काय म्हणू, तर तेव्हा त्याला रीती भविष्य काळ. एखादी क्रिया आज घडत नाहीये, पूर्वी घडलेली नाहीये, पण भविष्य काळात सुरू होईल आणि कंटिन्यू सुरू राहील, तिला म्हणायचं रीती भविष्य काळ. भविष्य काळात सुरू होईल आणि कंटिन्यू घडत जाईल, रीती भविष्य काळ, बरोबर. मी रोज शाळेत जात जाईल, मी रोज शाळेत जात जाईल. आता बघा, आज शाळेत जातो का? नाही. पूर्वी शाळेत गेला का? माहित नाही. माहित आहे का? नाही. परंतु भविष्यात रोज जात जात जाईल, जात जाईल, किंवा जाईन, किंवा जाईल, सर हो येतात. मी टेस्ट सिरीज मध्ये अपवादवर खूप क्वेश्चन टाकलेले आहेत. नेहमी, दररोज, रोज, अधिक ती, करेक्ट, बरोबर. जात जाईल, इथं फॉर्म्युला काय वापरा? अ अधिक जाईल, जाईल, किंवा किंवा जाईन, अधिक जाईल, जाईन. हा फॉर्म्युला वापरा, हा फॉर्म्युला वापरा. या फॉर्म्युल्याने तुम्ही कधीच चुकणार नाही, कधीच चुकणार नाही. नेहा रोज अभ्यास करत जाईल, परंतु रोज नेहमी हे तिन्ही काळात येतात. पण आता लक्षात घ्या, रीती, रीती वर्तमान, वर्तमान, रीती, रीती, रीती भूत, आणि रीती भविष्य, भविष्य. या तिन्ही काळामध्ये हे जे शब्द आहेत ना, रोज, रोज, दररोज, 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 किंवा नेहमी, 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 नित्य, हे तिन्ही काळात कॉमन आहे रीतीमध्ये. रीती आला कोणत्याही शब्दामध्ये, रोज, नेहमी, दररोज, नित्य अशा प्रकारचे शब्द आले म्हणजे तो रीती काळ असतो. परंतु त्याचं क्रियापद पाहायचं. काय पाहायचं?
क्रियापद. त्या क्रियापदावरून लक्षात येते तो रीती भूतकाळ आहे, रीती भविष्य आहे का रीती वर्तमान आहे. बरोबर. आता याचेच काही फॉर्म्युले बाळासाहेब शिंदेनी फार छान मांडलेले आणि ते फॉर्म्युले ट्रिक्स म्हणून आपण वापरूया. ओके. चांगला आहे तर घ्यायचं, ठीक आहे, सोडायचं नाही. ओके. चला तर बघा, फॉर्म्युला क्रमांक 1, साधे काळ. कोणता काळ? साधा काळ. साधा काळ आपल्याकडे 3 साधे काळ. कोणते कोणते? साधा वर्तमान आहे, साधा भूत आहे, साधा भविष्य आहे. ठीक आहे. हो, 5 टेस्ट मी जाणून बुजून मागे ठेवलेले. आम्रपाली जाधव मॅडम, तुम्हाला फोनवर सुद्धा बोलून झालं. 5 टेस्ट जाणून बुजून मागे ठेवलेल्या आहेत. बरोबर. का? कारण आधी 5 सोडवा, नंतर 5 अपलोड करतो. रेडी आहे, पण अपलोड केल्या नाही. 5 सोडविल्या का तुम्ही? आणि ह्या गोष्टी लेक्चर संपल्यानंतर बोला रे. देतो ना तुम्हाला वेळ. उगाच कशाला इंटरप्ट करता. आणि आम्रपाली जाधव मॅडमशी फोनवर बोलून झालेला आहे बरं, तरी इथं कमेंट टाकतायत परत. बरोबर. राऊत सर माझ्या समोर बोलले आम्रपाली मॅडमला, तरी इथं कमेंट टाकल्याशिवाय चुकणार नाही. बरोबर. वाय? बोलून झालाय ना तुमच्या बरोबर. ठीक आहे. परत इथं कमेंट टाकायची आणि विचारायचं. तुम्हाला माझे नंबर आहेत, एनी टाइम फोन उचलतो, तरी सुद्धा तुम्ही लेक्चरमध्ये डिस्टर्ब करता. नो डाऊट लेक्चरमध्ये तुम्ही ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना, जे शिकवतोय आपण त्याबद्दल विचारा. लेक्चर संपलं का तुमच्या अदर गोष्टी विचारा. नो डाऊट मी आन्सर देतो, 100% देतो. पण अरे शिकण्यावर भर द्या. प्रॉब्लेम्स आपण 100% सोडवण्यासाठी एक वेगळा वेळ घेऊयात ना. बरोबर. त्या वेळामध्ये प्रॉब्लेम सोडू. ओके. नाव क्लिअर. चला कॉन्सन्ट्रेट करा. यामधलं समजलं का आम्रपाली मॅडम तुम्हाला? आम्रपाली मॅडम आता रिप्लाय करा मला. बरोबर. वरील वाक्याचा काळ कोणता? आम्रपाली मॅडम. बरोबर. फक्त आम्रपाली मॅडम साठी क्वेश्चन आहे. बरोबर. तुम्ही तुम्ही बसा. तुम्ही बसा. बसा. मी मी आलोच. आलोच. वाक्याचा काळ कोणता आम्रपाली मॅडम? काळ ओळखा. काळ ओळखा. काळ ओळखा. चला आम्रपाली मॅडम आन्सर येऊ द्या पटकन. काळ ओळखा. राईट मॅडम. स्टडी विषयी का ओळखा. ओके. काळ ओळखा आम्रपाली मॅडम. तोपर्यंत आम्ही हे बघतो. ओके. वाक्यात क्रियापद एकटेच असेल. वाक्यात क्रियापद एकटेच म्हणजे एकाच शब्दापासून क्रियापद बनलेले असेल. एकच शब्द. संयुक्त नसावे. संयुक्त नसावे. बरोबर. म्हणजे संयुक्त नसेल तर 3 पैकी एक साधाच काळ असतो आणि नेमका कोणता ते त्याच्या प्रत्ययावरून ओळखता येते. ते त्याच्या प्रत्ययावरून ओळखता येते. बरोबर. ते त्याच्या प्रत्ययावरून ओळखता येते. लक्षात घ्या. आता आपल्याकडे धातू आहेत. धातू. क्रियापद धातूंपासून बनते. आपण शिकलेलो आहोत. बरोबर. जसं दे, देणे, घे, घेणे, जा, जाणे, ये, येतात, येणे, अशा प्रकारचे आपण क्रियापद बनवतो. धातू आहेत. कोणत्याही धातूला. आता आपण इथं बघू बोल. बोल हा एक धातू आहे. बोल. बरोबर. धातू अधिक तो ती ते त्याचे प्रत्यय असले तर तो साधा वर्तमान काळ असतो. एक वाक्य बघू. साधा वर्तमान काळ असतो. हा फॉर्म्युला खूप सुंदर फॉर्म्युला आहे. बरोबर. फक्त समजून घ्या काय पाहायचंय. बरोबर. जसं बघा, आता बघू की राम. राम. राम बोलतो. 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 बघा इथं मूळ शब्द होता बोल, त्याला प्लस जोडला काय? तो जोडला. राम बोलतो. 100% साधा वर्तमान काळ. संपला विषय. एवढा शब्द पाहायचा. एवढा क्रियापद म्हणतात त्याला. काय म्हणतात? क्रियापद. बोल हा धातू आहे. बरोबर. त्यापासून क्रियापद बनवलं. पण कसं बनवलं? बोल धातू अधिक तो. तो घेतला. साधा वर्तमान. बरोबर. सीता बोलती. बरोबर. सीता बोलती. दुसरं वाक्य बघा. राम. राम बोलला. बोल
ला, बोलला. बोल शब्दाला काय प्रत्यय लावला? ला आला. झाला झाला काय झाला? साधा भूतकाळ. साधा भूतकाळ. राम बोलला, साधा भूतकाळ. राम बोलेल, राम बोलेल, राम बोलेल किंवा बोलीन, राम बोलेल किंवा बोलीन, लगेच साधा भविष्य संपला. एवढं सोपं आहे. ठीक आहे का? फक्त पाहायचं क्रियापद सिंगल आहे का, क्रियापद सिंगल आहे का. तिन्ही काळात साधे, साधा वर्तमान, साधा भूत, साधा भविष्य. बरोबर. मला रिप्लाय करा, तुम्हाला आता रिप्लाय करा, तुम्हाला ही ट्रिक्स समजली का? समजली का? समजली का ही ट्रिक्स? रिप्लाय करा, पटकन रिप्लाय द्या. बघा मी तुम्हाला एकदम खोलात जाऊन सांगतोय आणि एकदम प्रॉपर सांगतोय की जेणेकरून तुम्ही कधीच काळ विसरणार नाही. करेक्ट? समजली? समजली 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 चला समजली. तर मग याचे उत्तर द्या. पहिलं वाक्य, तो पुस्तक वाचतो, काळ ओळखा, कोणता आहे? साधा आहे, पूर्ण आहे, अपूर्ण आहे, कोणता आहे? काळ. पहिलं वाक्य काळ ओळखा, नंतर दुसरं वाक्य काळ ओळखा, शाबाश शाबाश. पहिलं वाक्य अगदी बरोबर सांगताय. ओके ओके. कृष्णा यावर्षी जोरात धावेल, याचं उत्तर द्या. क्रमांक 3च. शाबाश. अगदी. चला, मला आनंद आहे की मी जे शिकवितोय हे तुमच्या चांगलं मनात बसतंय. तिसऱ्याचं उत्तर द्या. तिसऱ्याचं. तिसरं, कृष्णा यावर्षी जोरात धावेल. तिसरा तिसरा. अम्रपाली मॅडम, चालू वर्तमान काळ कुठनं आला? ओके ओके ओके. लक्षात घ्या, काही लोकांना अजून चालू भविष्य. अश्विनी मॅडम, चालू काळ कशाला आला? क्रियापद सिंगल आहे, सिंगल, एवढंच क्रियापद आहे. मूळ शब्द आहे धाव आणि त्याला प्रत्यय लागलाय एल. एल एल एल. धाव अधिक एल काय बनेल? काही लोकांना समजलं नाही, आपण एकदा परत जाऊ. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. इथं शब्द घेतला आपण धाव. धाव हा धातू आहे, बरोबर. या धावला, बरोबर, जर मी इल किंवा एल, एल एल लावला, बरोबर, एल, धाव अधिक एल, एल काय बनेल शब्द? कृष्णा. कृष्णा कृष्णा धावेल. क्रियापद एकच आहे का नाही? आणि सिंगल क्रियापद दिसलं, अरे क्रियापद एकटं आहे म्हणजे 100% तो 3 पैकी साधाच काळ आहे, पूर्ण अपूर्ण रीती नसणारच आहे. क्लिअर? साधाच काळ, बरोबर. दावेल, मग कोणता होईल? साधा भविष्य. क्लिअर? याचं जरा परत परत रिवाइज करता. हे तुम्ही, तुमच्याकडे व्हिडिओ राहील, खूप वेळा बघायचा, 2-2, 3-3 वेळा बघायचा आणि जमल्याच हे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. ओके, मी पीडीएफ तर टाकतोच तुम्हाला. ओके, आज उद्या आजच पीडीएफ टाकून देईल. ओके, ठीक आहे, चालेल. पुढचा
आता अपूर्ण काळाची ट्रिक्स. आपल्याकडे बघा 3 साधे काळ आहे. 1 1 2 3. 3 साधे काळ. क्लिअर? 3 साधे काळ, तिन्ही साधे काळांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या. क्रमांक दुसरा, आपल्याकडे 3 अपूर्ण काळ किंवा चालू काळ आहे. 1 2 बघा 3 आहे. आता बघा क्रियापदाची, बरोबर, याला म्हणायचं धातू साधित. धातू साधित. साधिताचा साधित शेवट. धातू साधिताचा शेवट. आता एक वाक्य घेऊ आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो तो बोलत. लक्षात घ्या, पूर्ण, अपूर्ण आणि रीती या तिन्ही काळाचं क्रिया. पूर्ण, पूर्ण, रीती या तिन्ही काळाचं क्रियापद 100% संयुक्त क्रियापद असते. संयुक्त क्रियापद असते. कधीच हे एकेरी क्रियापद नसते. किती? तिन्ही काळ, पूर्ण, अपूर्ण आणि रीती. मग ते तिन्ही काळ कोणतेही असू दे, वर्तमान, भूत, भविष्य, कोणी असू दे, बरोबर, तिघांचे तिघांचे. मग वर्तमान असू देत, वर्तमान असू देत, भूत असू देत, भूत असू देत, का भविष्य असू देत, तिन्हीही, तसं पूर्ण वर्तमान, पूर्ण भूत, पूर्ण भविष्य याचे क्रियापद संयुक्तच असते. क्लिअर? आणि जर सिंगल क्रियापद असेल तर तो साधा काळ असते. क्लिअर? सोप्पा आणि सरळ. शिवाय शिवाय साधा काळ आपण पुढे पाहू आणखी. बघा चालू वर्तमान काळ. बघा इथं बोल, मूळ क्रिया बोलत या शब्दात, म्हणून इथं त हे क्रियापद बनवू शकलं नाही. म्हणजे काय झालं? धासा, धातू साधित. या धातू साधिताचा शेवट कशाने झालेला आहे? कशाने झालेला आहे? तर ब अधिक ओ, ल अधिक अ, त अधिक अ. हा त पूर्ण आहे, म्हणून इथं शेवटी आला अ. अधिक पुढं काय आला? 100% काळ कोणता? अ किंवा उ अधिक आहे आला, तर चालू वर्तमान. चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ. ठीक आहे. एने, एने म्हणजे अ अधिक आहे. ठीक आहे. चालू वर्तमान. आणि हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रिया. आता बघा ऊच एक वाक्य घेऊ. पाऊस सुरू, सुरू आहे. क्रिया कुठे? सुरू, म्हणून उ अधिक आहे. हा काळ झाला. हा उ अधिक आहे. चालू वर्तमान. चालू वर्तमान. लक्षात आलं? आता भूतकाळाचं वाक्य घेऊ. बरोबर? बघा तो चालत आहे. अ अधिक आहे. ते काय आलं? अ अधिक काय झाला? वर्तमान. तो चालत होता. अ अधिक होता, होती, होते, होता. चालू भूतकाळ. चालत असेल. अ अधिक असेल. चालू भविष्य काळ. क्लिअर? कोणतंही वाक्य आलं फक्त क्रियापद पाहायचं. काय पाहायचं? क्रियापद. तुम्ही कोणत्याही वाक्याचा काळ ओळखू शकता. आणि ह्या 4च ट्रिक्स आहेत. ही दुसरी पाहतोय आपण. बरोबर? आता बघा ऊच एक वाक्य घेऊ. पाऊस सुरू आहे.
पाऊस सुरू होता आणि पाऊस पाऊस सुरू सुरू असेल असेल. चला, उ अधिक आहे, उ अधिक आहे, म्हणजेच चालू वर्तमान काळ. उ अधिक होता, उ अधिक होता, म्हणजेच चालू भूतकाळ. उ अधिक असेल असेल, म्हणजे चालू भविष्यकाळ. संपला विषय. ओके, क्लिअर. अशा प्रकारे आपण चालू काळ ओळखू शकतो. कोणताही 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 चालू काळ ओळखू शकतो. क्लिअर क्लिअर. देन पुढची ट्रिक्स, पूर्ण काळाची ट्रिक्स. बरोबर, पूर्ण काळ. आता पाहू तिन्ही पूर्ण काळ. आपल्याकडे टोटल पूर्ण काळ किती आहेत? 3 आहे. तर तिन्ही पूर्ण काळ आपण पाहणार. बरोबर, बघा आ इ ओ ए, आई ओ ए. तर बघा पूर्ण वर्तमान काळ आहे. बरोबर, वाक्य घेऊ आपण क्रमांक 1. वाक्य जर घेतलं आपण तर वाक्य असं घेऊ की तो तो चालत चालत नाही. हा पाहिजे आपल्याला, चालत नाही चालणार, हा पाहिजे. तो चालला नाही. एक मिनिट एक मिनिट. हा पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? हा पाहिजे. आ किंवा ई ई किंवा ओ किंवा ए पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर बघा वाक्य घेऊ आपण. हा, वाक्य बघू द्या मला. एखादं वाक्य घेतो तुमच्यासाठी. हम्म, हम्म, हम्म. चालू काळ पाहिजे ना आपल्याला. चालू. ओके. नाही, पूर्ण काळ पाहिजे आपल्याला. पूर्ण 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 पूर्ण. चालेल, बोलला पण घेऊ. पण आम्ही चित्रपट तो तो बोलला आहे. तो बोलला आहे. बघा या बोललाचा आ अधिक आहे. हा अधिक आहे. आणि हा आ अधिक आहे घेतला म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. बरोबर. किंवा क्रमांक 2 तुमचेच वाक्य घेतो रे भाऊ. ठीक आहे. तो तो काय सांगितलं रे? तो खेळला. तो खेळला होता. आता खेळण्याची क्रिया पूर्ण झाली. आ अधिक होता म्हणजेच पूर्ण भूत. आ अधिक होता पूर्ण भूत. क्रमांक 3 दुसरं वाक्य. तो थांबला. तो थांबला थांबला असेल असेल. आ अधिक असेल. पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ. बरोबर, पूर्ण भविष्यकाळ. सिंपल आहे एकदम. एकदम सिंपल. हे जर आता याचेच अनेक वचन केले. बरोबर, तर हे बघा ते ते बोलले बोलले बोलले. आता काय झाला? ए ए ते बोलले आहेत. ए अधिक आहेत. काय होईल? ए अधिक आहे. अनेक वचन केले तर. बरोबर, अनेक वचन केले. पुढचं वाक्य. ते ते खेळले 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 होते. ते खेळले होते. हे अधिक होते होते. चला, पूर्ण भूतकाळ. बरोबर, किंवा ते ते थांबले. ते थांबले थांबले असतील असतील असतील. काय झालं रे भाऊ?
ए अधिक असतील, ए अधिक असतील, पूर्ण भविष्य काळ, पूर्ण भविष्य काळ. क्लिअर. आता याचे जर आपण हे बदलली, लिंग बदललं, बरोबर, लिंग बदललं तर ई येते, बरोबर. लिंग बदलून पाहू. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चला हे झालं, हे झालं, हे झालं. पुढचं पाहू, लिंग बदलून पाहू. ती ती बोलली, बोलली आहे. काय झालं? ई अधिक आहे, ई अधिक. क्लिअर. ई अधिक आहे झालं का नाही? काय झालं? लिंग बदललं आपण आता, बरोबर. ती ती खेळली, खेळली होती, होती. काय? ही अधिक होती, होती. क्लिअर. म्हणजे हा झाला पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, आणि ती ती थांबली, ती थांबली असेल, असेल. ही अधिक असेल, पूर्ण पूर्ण भविष्य. क्लिअर. ती थांबली असेल. बघा मी तुम्हाला आ ई ओ ए, बरोबर, आ ई ओ ए, ठीक. तर ओच सुद्धा वाक्य होते. ठीक आहे. मी बोललो, मी बोललो आहे. बघा, जेव्हा वाक्य आत्मवाचक येते तेव्हा बघा, मी मी बोललो, बोललो, बोललो आहे, आहे. काय झालं? ओ अधिक आहे, ठीक आहे. आणि याच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हा झाला पूर्ण वर्तमान काळ, बरोबर. मी खेळलो आहे, मी खेळलो होतो, मी थांबलो असेल, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्य. क्लिअर. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण काळ समजलेला आहे. आता पाहू आपण रीती काळ. रीती काळ सुद्धा आपल्याकडे तीन आहे, तीन रीती काळ. क्रमांक पहिला रीती वर्तमान, क्रमांक दुसरा रीती भूत, क्रमांक तिसरा रीती भविष्य. असे तीन काळ. काय घ्यायचं? अ अधिक असतो, असते, असता, रीती वर्तमान. अधिक असे असू, असं जर दिसलं तर रीती भूतकाळ. अधिक जाईल, जाईन, जातील, असं जर दिसलं तरी ती भविष्य. बरोबर. उदाहरणार्थ, तो तो बोलत, बोलत, बोलत असतो, तो बोलत असतो. अधिक अधिक असतो, असतो. एवढंच बघायचं. हा जो शब्द आहे ना, या शब्दाचा शेवट बघायचा काय. आणि ही ही दुसरी, दुसरी, ही दुसरी, ही दुसरी. मी पहिली दिली का? दुसरी आहे ना हो, दुसरी आहे ना, दुसरी. ठीक आहे. दुसरी दीर्घ, बरोबर. श्वेता जीवने मॅडम दीर्घ ई, बरोबर. बघा, तो बोलत असतो, अधिक असतो. क्लिअर. किंवा कोणता काळ? रीती वर्तमान काळ. तो बोलत होता, नाही, तो बोलत असे, असे, तो बोलत असे. रीती काळ आहे ना, तो बोलत असे, अधिक असे. रीती भूतकाळ. इथं जर अनेक वचन झालं तर असू येईल, इथं अनेक वचन झालं तर असतात येईल, बरोबर. स्त्रीलिंगी झालं तर असते येईल. ठीक आहे. बघा, जाईल, तो तो बोलत जाईन, तो बोलत जाईल. आता तो बोलत जाईल, हेच अधिक जाईन, अधिक जाईन. अशा प्रकारे आपण भविष्यकाळ सांगू शकतो. ठीक आहे. भविष्यकाळ सांगू शकतो. कोणता? रीती भविष्यकाळ. झाले 4 त्रिक 12. बघा, बघा फॉर्म्युले बघा. रीती काळाची 3, 3 एक 3,
3 दुने 6, 3 त्रिके 9, 3 चोके 12. एकूण 12चे 12 काळाचे फॉर्म्युले म्हणजे मराठीमधील कोणतंही वाक्य आलं तर फक्त पाहायचं काय आहे लक्षात घ्या. वाक्य बघा, वाक्य बघा. आता वाक्याची उत्तर द्या रे. बरोबर, वाक्य बघा. आम्ही सगळे सगळे मी सगळे क्रिकेट क्रिकेट खेळत असतो असतो. आम्ही सगळे क्रिकेट खेळत असतो. वाक्याचा काळ ओळखा. वाक्याचा काळ. पहिला तुमच्याकडून आन्सर येऊ द्या, ते मी उत्तर देतो. ओके? ओळखा पटापट. आम्ही सगळे क्रिकेट खेळत असतो. पटापट उत्तर येऊ द्या. प्रीती प्रीती आहे समजलं. काही लोक लेक्चर सोडून गेलेत. मेन वेळेत लेक्चर सोडून देतात. बघा काय लोक आहेत त्यामध्ये आपल्याला अतिशय उत्तम प्रॅक्टिस होणार आहे. इथं लेक्चर ऑफ करतात. शबाश शबाश, अगदी बरोबर. लक्षात घ्या, कोणतंही वाक्य येऊ द्या, काय पाहायचं फक्त क्रियापद पाहायचं. काय पाहायचं, बाकी त्याचं काही घेणं देणं नाहीये, करता कोण आहे कर्म कोण आहे काही नाही, फक्त क्रियापद पाहायचं. ठीक आहे. अरे भाऊ, चालू वर्तमान काळावाला अमृता मॅडम असतो आहे, असतो आहे नाहीये. काय आलं, मूळ क्रिया याच्यात आहे धातू साधी, याचा शेवट झाला अने, अधिक असतो. असा फॉर्म्युला कोणाचा दिलेला आहे बघा. पहिला चालू दाखवतो. हा पाच चालू, अधिक आहे पाहिजे, आहेत पाहिजे, तेव्हा चालू वर्तमान. ठीक आहे. कोण होते ते चालू वर्तमान, अमृता मंडाले मॅडम. अधिक आहे पाहिजे तेव्हाच चालू. इथं काय आलंय, काय आलंय, अधिक असतो आलंय, असतो. बरोबर. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, अधिक असतो. रीती वर्तमान काळ, ती वर्तमान, ती वर्तमान येईल, रीती वर्तमान. रीती वर्तमान. पुढचं वाक्य, पुढचं वाक्य ते आपण समजून घेऊ. बरोबर. वाक्य बघा. आता काही अपवादित वाक्य सांगतो जे तुम्हाला या फॉर्म्युलेनुसार सोडता येत नाही. बरोबर. त्याने चित्रपट पाहिलेला नाही. आता नाही तर तुम्ही दिलंच नाही म्हणा. अशा वेळी काय करायचं, अशा वेळी काय करायचं, तर हा जो आहे हा चित्रपट नाही, आहे आणि नाही हे दोनही कोणाचे आहेत, वर्तमान काळ. नाही सर, पाहिलेला पूर्ण झालाय. बरोबर. हा वर्तमान काळ आहे. ठीक. तर याला म्हणायचं पूर्ण वर्तमान. वर्तमान, पूर्ण वर्तमान. थोडस याच्यावर रिसर्च करा म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं समजेल. मी नाहीचेच वाक्य घेतो पूर्ण. ठीक आहे. क्रमांक पहिला, रमेश उद्या गावाला जाणार नाही. रमेश उद्या गावाला जाणार नाही.
एक लक्षात ठेव जा, उद्या, जाणार याचा काही संबंध नाहीये. नाही, एकमेव क्रियापद आहे. क्रियापद सिंगल आहे आणि वाक्यात उद्या आलेला आहे. आज म्हणतोय का तो? नाही, उद्या. क्रियापद सिंगल आहे. साधा भविष्य काळ. साधा भविष्य. साधा साधा, पूर्ण नाही, साधा. मी उद्या गावाला जाणार नाही. माफ करा, पूर्ण भविष्य काळ. बरोबर आहे तुमचं. कारण जाणार नाही ही क्रिया. जाणार नाही. सिंपल फ्युचर नाही, पूर्ण भविष्य किंवा साधा भविष्य काळही होते. अशा प्रकारे कोणतेही वाक्य तुम्ही सहज ओळखू शकता. बरोबर. फक्त शाबाश. हुतात्म्यांचे बलिदान कोणीही विसरणार नाही. बरोबर. भविष्यकाळ. करेक्ट. भविष्यकाळ विसरणार नाही, साधा भविष्यकाळ. हुतात्म्यांचे बलिदान कोणीही विसरणार नाही, साधा भविष्य काळ. क्लिअर. हा, त्यामध्ये अडचण होती थोडी, कन्फ्लिक्ट आहे. जाणार अधिक नाही. ठीक आहे. अधिक आहे हे आपण शिकलोय, पण अधिक नाही नाही शिकलोय. नाहीचे थोडे वेगळे काळ होतात. बरोबर. तो कधीच गावाला जात नाही हे ओळखा. तो कधीच गावाला जात. अधिक नाही आलाय आता. काय घ्या लक्षात. अधिक नाही. शब्बाश. प्रीती वर्तमान काळ. प्रीती वर्तमान काळ. त्याला मला हेच अपेक्षित होत. अगदी बरोबर. प्रीती वर्तमान. कारण कधीच हा शब्द फार महत्व. ठीक आहे. नाही, रीती 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 वर्तमान. रीती वर्तमान. अक्षय मराठे सर अगदी बरोबर. गावाला जात नाही. अधिक नाही. अधिक नाही. सिंगल. अधिक नाही. रीती वर्तमान. क्लिअर. अशा प्रकारे आता एक काम करा. आज हे लेक्चर बघा. हे बघितल्यानंतर परत 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 काय करा. तर तुम्हाला किती काळ आहेत आपले? 12 काळ. 12 गुणिला 2 बरोबर 24 वाक्य. प्रत्येक काळातील एक काळ एक 2 वाक्य. 2 वाक्य लिहून काढा. लिहून काढा. परंतु फॉर्म्युल्यानुसार. कशानुसार? फॉर्म्युल्यानुसार. क्रियापद क्रियापद फॉर्म्युला फॉर्म्युल्या काळाची 24 वाक्य आज तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. बरोबर. प्रत्येक काळातील 2 वाक्य आले पाहिजे. प्रत्येक काळातील 2 वाक्य आले पाहिजे. हो, घेईल. रेग्युलर असे क्वेश्चन रेग्युलर घेईल. हे नो प्रॉब्लेम. आज आपली वेळेची मर्यादा. हा, आता बघा, तुम्हाला ज्या अडचणी आहेत किंवा जे काय आम्रपाली मॅडम किंवा मराठे सर किंवा आणि कोणी जे काय तुम्हाला बोलायचं आहे